या सामन्याची सुरुवात कशी असेल हे ऐकूया विनोद पाटील यांच्याकडून। धन्यवाद जगदीश पाटील। उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत आणि थरार खेळामध्ये पुनश्च सहर्ष स्वागत आहे। सामना इथे सुरू होतोय यावेळेस छत्रपती वॉरियर्स वर्सेस तुळजाभवानी एल्गार। अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई, सन्मानाची लढाई। जो जिंकेल तो पोहोचेल सुपर 8 मध्ये, जो संघ परास्त होईल त्याला निश्चितच इथे त्याची दार बंद होतील। या स्पर्धेमधलं आव्हान त्यांचं संपुष्टात येईल। हा चेंडू ऑन साइडला 1 धाव या दरम्यान पूर्ण केली आहे, 1च धाव इथे मिळते। सामना 2 षटकांचा असणार आहे। या आधीचा सामना आपण पाहिला छत्रपती वॉरियर्स वर्सेस स्वप्नील 11, मात्र 15 धावा लावल्या तर धाव फलकावर आणि 16 धावा इथे छत्रपती वॉरियर्सने चेस करून या ठिकाणी हा सामना जिंकलेला आहे। सचिन केवणे यावेळेस पुढे सरकला होता फलंदाज, वेगवान चेंडू, रफ्तार का सौदागर गोलंदाज सचिन केवणे। हा चेंडू फेकतोय ब्लॉक हॉल मध्ये, चेंडू टप्पानंतर आत येतोय। हा फलंदाज यावेळेस बीट होतोय दत्ता कडव, अतिशय गुणवान खेळाडू। फलंदाज प्रशांत राणे एक विस्फोटक फलंदाज, निश्चितच जबरदस्त परिचय दिला होता आजच्या दिवसामध्ये फलंदाजीमध्ये। हा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू निघून जातोय, पंचांचा इशारा, चौकार। चौकार। धाव संख्या धाव बोल करू पाहतोय आपण 6 धावा। सचिन केवणे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट। हा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळायचा होता, मात्र चेंडूने पूर्णपणे चकवलंय, संभ्रमात टाकले फलंदाजाला। हा फलंदाज मात्र त्या ठिकाणी पाहतच राहिलाय आणि षटक मात्र इथे संपताना आपण पाहतोय। पहिलं षटक संपलंय, धाव संख्या धाव फलकावर फक्त 6 धावा इथे आल्या आहेत। 2 षटकांचा सामना आहे। सामना रंगतदार होऊ शकतो, कारण जेव्हा जेव्हा कमी षटकांचे सामने होतात तेव्हा तेव्हा सामन्यामध्ये रंगत निर्माण होते। मात्र या दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघाची प्रतिष्ठा पणाला लागले, सन्मान पणाला लागलाय, अस्तित्व पणाला लागलंय आणि या 2 संघांना मात्र इथे आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, या स्पर्धेतलं आपलं आव्हान टिकवायचं असेल त्या 2 संघांना इथे फाईट करावी लागेल, टक्कर द्यावी लागेल, कडवा प्रतिकार करावा लागेल, कडवी झुंज द्यावी लागेल, तरच हा सामना जिंकता येईल, अन्यथा या संघाला या स्पर्धेतून बाहेर होता येईल। हा चेंडू यावेळेस ऑन साइडला, चेंडू बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं नुकसान, पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बैक टू पैवेलियन। लागेल हा चेंडू यावेळेस बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि हा झेल या ठिकाणी सोडलेला आहे। प्रशांतला जीवदान इथे मिळालंय, यावेळेस थ्रो खराब होतोय आणि या 3 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण केल्या आहेत।
चुका किती महागात पडू शकतात. चुकांचा परिणाम भोगावं लागलं होतं काल SK वॉरियर्सला, ज्यांनी 5 झेल सोडले होते आणि तो सामना त्यांना गमवावा लागला होता. मात्र आता इथे ही चूक महागात पडेल का? जिथे फलंदाज बाद व्हायला होता तिथे झेल सुटतोय आणि 3 धावा मिळत आहेत. कारण एक एक धाव किती महत्वाची आहे, एक एक चेंडू किती महत्वाचा आहे. सामना फक्त 2 षटकांचा आहे आणि यावेळेस धाव संख्या आपण पाहतोय धावफलकावर 9 धावा. गोलंदाज उबेद गाजी जबरदस्त प्रदर्शन या खेळाडूने केलेल्या स्पर्धेमध्ये. हा चेंडू यावेळेस हवेत लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. लड़की ब्यूटीफुल कर गई लड़की ब्यूटीफुल. राहुल बाद होतोय या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर झेल पकडला, यावेळेस चूक होत नाहीये. फलंदाज बाद होतोय, दुसरा धक्का लागतोय. यावेळेस तुळजाभवानी यलगार या संघाला एका बाजूला तुळजाभवानीचा आशीर्वाद, दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद. मात्र कुणाला इथे कुणाचा आशीर्वाद इथे निश्चितच फळणार ते पाहावं लागेल. जबरदस्त सामना या ठिकाणी पाहतो आपण. धावसंख्या धावफलकावर 9. हा चेंडू यावेळेसचा टप्पा मात्र खाली राहतोय. यष्टीरक्षक चूक करतोय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चुकीला माफी नाही. यावेळेस वाईच्या स्वरूपात 4 धावा. क्योंकि बेबी को बेस पसंद है. थँक्यू. लकी चौकार या ठिकाणी मिळतोय. फलंदाजाला चकवलं होतं या चेंडूने, चकवलं होतं या चेंडूने यष्टीरक्षकाला आणि चकवलं होतं या चेंडूने या शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला आणि या 22च्या स्वरूपात 4 धावा मिळतात. लकी चौकार इथे मिळतोय. यावेळेस तुळजाभवानी एल्गार संघाला धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 13 धावा. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय आणि हा चेंडू त्याला बीट करून सीमा पलीकडे 4 धावा. तर 17 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. प्रशांत रोणे सारखा एक योद्धा या मैदानावरती जबरदस्त फलंदाजी करतोय. 2 गडी बाद झाले होते, मात्र प्रशांत रोणे एका बाजूने किल्ला लढवतोय. प्रशांतला माहिती हा सामना किती महत्वाचा आहे आणि या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या किती महत्वाची आहे. कारण समोर जो संघ आहे छत्रपती वॉरियर्स संघ, एक जबरदस्त संघ. या संघाने खूप मेहनत केली आहे. सुरुवातीला या संघाला खूप झगडावं लागलं होतं. धावसंख्या 17 या ठिकाणी. गोलंदाज उबेद गाजी पुन्हा एकदा पुढचा ओरिएंट कडनं. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला, चेंडू जातो लॉंग ऑनला, त्या ठिकाणी चूक करतोय क्षेत्ररक्षक आणि यावेळेस चेंडू अडवला गेलाय 3ऱ्या प्रयत्नात आणि या दरम्यान खराब थ्रो आणि या एकूण 4 धावा पूर्ण होतील का? आणि या 4 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. जिथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा मिळत आहेत. धाव संख्येला गती प्रदान होते. धाव संख्या धावफलकावर पाहतो आपण 21 धावा. 21 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. एक मोठा स्कोर उभा केलाय 2 षटकामध्ये. 22 धावांची गरज आहे. मात्र पिक्चर अभी बाकी मेरे दोस्तों, कारण सेकंड इनिंग इथे सुरू व्हायची आहे. कारण जर संधी इथे मिळाली आहे तुळजाभवानी एल्गार संघाला तर संधी इथे मिळणार आहे फलंदाजीची. यावेळेस या छत्रपती वॉरियर्स संघाला 22 धावांचं लक्ष्य इथे गाठायचंय. या आधीच्या सामन्यात जर पाहिलं तर 16 धावांचं लक्ष्य गाठलं होतं, मात्र आता 6 धावा इथे वाढलेल्या आहेत. 22 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे चेस करेल हा छत्रपती वॉरियर्स संघ की तुळजाभवानी एल्गार संघ. तुळजाभवानी एल्गार संघ या ठिकाणी गोलंदाजी चांगली दाखवेल
निश्चितच प्रयत्न करेल, कारण अस्तित्व पण लागले. हा सामना जर इथे गमावला जर कोणत्या संघाने तर त्यांचं आव्हान संपुष्टात येईल. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 11 धावांची धावगती राखायची आहे. वेळ वाया घालवायचे नाही. लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे छत्रपती वॉरियर्स आणि तुळजाभवानी संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. हॅलो. गरज आहे यावेळेस 22 धावांची. 22 धावा इथे हव्या जिंकण्यासाठी. या 22 धावा निश्चितच इथे कराव्या लागतील, कारण या 22 धावाच तुम्हाला इथे वाचवतील. या 22 धावाच तुमचा विजय रथ पुढे चालू ठेवतील. या 22 धावा जर नाही केल्या तर तुमची विजय घोडदौड या ठिकाणी संपेल. तुमचं आव्हान इथे संपुष्टात येईल. मात्र तुळजाभवानी एल्गार संघाने जर इथे या धावा होण्यापासून रोखल्या तर हा संघ सुपर 8 मध्ये पोहोचेल. अंदाजी गोलंदाज दत्ता कडव ज्याने जबरदस्त कामगिरी केली होती. काल देखील चौकारांची हॅट्रिक संपादित केली होती. तोच गोलंदाज दत्ता कडव. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. हा झेल सोडलाय. ही कॅच सोडले की मॅच सोडले ते येणारी वेळ ठरवेल. षटकार. Near a tree by a river, there's a hole in the ground where an old man of iron goes. In the valley. मनोज सारखा क्षेत्ररक्षक ही चूक करतोय. याच गोष्टीचा निश्चितच या ठिकाणी खंत वाटे याच गोष्टीची. मात्र चुका ह्या क्रिकेटमध्ये घडत असतात. जॉन टी रोडच्या हातातून देखील झेल सुटताना आम्ही पाहिलेले आहेत. मात्र ही चूक किती महागात पडू शकते. यावेळेस पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. थ्रो गोलंदाजी केल्यामुळे आणि यावेळेस मात्र इथे या गोलंदाजावर बॅन लागणार, कारण याच्या शैलीमध्ये दोष आढळलाय आणि त्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलाय. आरोप सिद्ध झालाय आणि आता मात्र हा गोलंदाज दत्ता कडव इथे गोलंदाजी करू शकत नाही. एक धाव इथे मिळेल छत्रपती वॉरियर्स संघाला.
हॅलो सुनील शेंडे या ठिकाणी यायचंय बघा. जर या डिसिजनवर ऑब्जेक्शन असेल तर या ठिकाणी चला खेळाडू त्या ठिकाणी गर्दी करू नका. VPL कमिटीच्या सदस्यांना एक सूचना, आपण तिथून गर्दी कमी करायची आहे. धावसंख्या धावफलकावर 6 धावा, 1 चेंडू 6 धावा, षटकार इथे आलेले आहे. चला मागे व्हायचंय, मागे व्हायचंय, पंचांचा इशारा येतोय मागे व्हायचं. आपण सामना सुरू करा पंच, आपण सामना सुरू करा, सामना सुरू करा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा दत्ताकडे ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू यावेळेस येतोय, मिसफिट होते, चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव इथे मिळते, मिसफिट झालंय गोलंदाजाकडे आणि एकूण 2 धावा इथे पूर्ण केल्या. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 8 धावा. गरज आहे 22 धावांची आणि आता 8 धावा आल्यात, म्हणजे 14 धावांची अद्यापही गरज आहे. गोलंदाज दत्ताकडे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस हवेत आहे, यावेळेस झेल पुन्हा एकदा सोडलाय. 2 झेल सोडलेले आहेत आणि झेल निश्चितच पराभवाला कारणीभूत ठरू शकतील. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. मनोज या ठिकाणी झेल सोडतोय, ज्या मनोजवर विश्वास होता. संघनायकाला कारण एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे मनोज, मात्र मनोजने 2 झेल सोडल्यात आणि झेल सुटल्यानंतर जर पाहिलं तर एकूण 7 धावा मिळाल्यात. मगाशी झेल सोडला, षटकार मिळाला, आता झेल सोडला, 1 धाव मिळाली आणि धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 9 धावा. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 9 धावा. गरज आहे ती 13 धावांची. चेंडू या षटकातील 3 चेंडू झाले आहेत, म्हणजे 9 चेंडू आणि गरज आहे ती यावेळेस 13 धावांची. 9 चेंडू 13 धावा. सामना या ठिकाणी समीकरण आहे छत्रपती वॉरियर संघासमोर. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय यावेळेस सचिन केवणे, डावखुरा विस्फोटक फलंदाज. जबरदस्त कामगिरी केली होती सचिनने पहिल्या सामन्यामध्ये. तोच सचिन हा चेंडू कट करतोय, स्क्वेअर कट. चेंडू सीमा पलीकडे जाताना यावेळेस चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा.
गौर पाहतोय 13 धावा. तर मात्र समीकरणे 9 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडू मध्ये. 8 चेंडू आणि 9 धावा समीकरण यावेळेस श्री शिवछत्रपती वॉरियर्स संघासमोर. हा चेंडू ऑन साइडला प्लेस केला. चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून डीप मिड विकेटच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर 15 धावा झाल्या आहेत. गरज आहे ती 7 धावांची. चेंडू शिल्लक आहे 7. गरज आहे ती 7 धावांची. 7 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानावरती. 22 धावांची गरज होती. 15 धावा आल्यात. चांगली फलंदाजी या 2 फलंदाज दाखवले उबेद गाज आणि त्याचबरोबर सचिन केवणे. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला. चेंडू जातो यावेळेस फाईन लेगच्या दिशेने. यावेळेस बघूया पंचांचा इशारा येतोय लेग बाईज आणि या 4 धावा. In a tree by the river, where an old man of Aaron. एकोणीस धावा धावफलकावर लागलेले आहेत. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी सचिन केवणे आणि उबेद गाजीची. 19 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा. हा सामना छत्रपती वॉरियर्सच्या बाजूने झुकलेला आहे. हा सामना फार महत्वाचा होता कारण जो संघ जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये पोहोचेल आणि जो संघ परास्त होईल तो संघ निश्चितच स्पर्धेतून त्या संघाचा प्रवास संपेल. 6 चेंडू 3 धावा. गोलंदाज येतोय गजानन बनोटे. कुडसावर एंड करणं. स्ट्राईकला उबेद गाजी. कौतुक करावं लागेल छत्रपती वॉरियर्स संघाचं ज्याने सुरुवातीला निश्चितच खराब सुरुवात केली होती स्पर्धेमध्ये. 2 सामने गमावले होते त्यानंतर कमबॅक केला आणि चेंडू येतोय यावेळेस बघूया त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. 2 धावा इथे पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 3 धावा आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे छत्रपती वॉरियर्स संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुपर 8 मध्ये जागा बनवली आहे आणि यावेळेस तुळजाभवानी एल्गार संघाचा प्रवास या स्पर्धेतला या ठिकाणी संपुष्टात येतोय.